नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातल्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्तही मानला जातो. हो, मी बोलतोय 1976 सालच्या 42व्या घटनादुरुस्तीबद्दल. या एकाच दुरुस्तीने आपल्या संविधानात इतके मोठे बदल केले की तिला मिनी संविधान असं एक नवीन नावच मिळालं. कधी विचार केलाय की फक्त एका घटनादुरुस्तीने संपूर्ण देशाच्या संविधानाचा चेहरामोहरा कसा काय बदलला असेल? हा प्रश्न फक्त उत्सुकतेपोटी नाही तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया समजून घेण्यासाठी या प्रश्नाच्या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे. चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर हा इतका मोठा विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, त्यानंतर त्यात नेमके कोणते महत्त्वाचे बदल झाले, त्यावर टीका काय झाली आणि मग शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. 42व्या घटनादुरुस्तीची मुळं कुठे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट 1970च्या दशकातल्या त्या वादळी राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत जावं लागेल. तो काळ भारतासाठी खरंच खूप उलथापालथीचा होता. बघा, 1971च्या युद्धानंतर देशासमोर मोठी आर्थिक आव्हाने होती. त्याच काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी संपूर्ण क्रांती आंदोलनाने देशभर जोर धरला होता. आणि या सगळ्या राजकीय गोंधळातच 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूकच रद्द ठरवली. या निकालाने देशाच्या राजकारणात जणू भूकंपच झाला आणि त्याची परिणती झाली 25 जून 1975 रोजीच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेत. ही आणीबाणी कलम 352 नुसार अंतर्गत अशांतता या कारणावरून लावण्यात आली होती. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी ही घोषणा केली. आणि एक गोष्ट इथं लक्षात घ्या, अंतर्गत कारणांसाठी राष्ट्रीय आणीबाणी लादण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे हा एक खूपच अभूतपूर्व आणि तितकाच वादग्रस्त निर्णय ठरला. प्रसिद्ध घटनातज्ञ ग्रॅनविल ऑस्टिन यांचं हे वाक्य त्यावेळच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. ते काय म्हणाले? हे इंदिराचं संविधान आहे, भारताचं नाही. या एकाच वाक्यातून आपल्याला या दुरुस्तीमागचा राजकीय हेतू आणि त्यावर झालेल्या टीकेची तीव्रता किती असेल याचा अंदाज येतो. चला आता या दुरुस्तीच्या नावामागचं रहस्य जाणून घेऊ. तिला मिनी संविधान असं का बरं म्हटलं गेलं? या नावातच तिची व्याप्ती आणि तिचा प्रभाव लपलेला आहे. हा आकडा बघा, 59. होय, 42व्या घटनादुरुस्तीत 1-2 नव्हे तर तब्बल 59 तरतुदी होत्या. या तरतुदींनी आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेपासून ते अगदी शेवटच्या परिशिष्टांपर्यंत जवळपास प्रत्येक भागाला बदललं. म्हणूनच या दुरुस्तीचा आवाका इतका प्रचंड होता की तिला एका लहान संविधानाचीच उपमा दिली गेली. आता परीक्षेसाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. नीट लक्षात ठेवा, ही दुरुस्ती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणली होती. सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीच्या शिफारशींवर ती आधारित होती. तत्कालीन कायदामंत्री HR गोखले यांनी ती संसदेत मांडली होती आणि 3 जानेवारी 1977 पासून ती लागू झाली. चला तर मग आता या मिनी संविधानात नेमके काय बदल झालेत ते बघायला सुरुवात करूया. आपण सुरुवात करणार आहोत त्या बदलांपासून ज्यांनी संविधानाचा मूळ आत्मा किंवा त्याचा जो वैचारिक चेहरा आहे तो बदलला, म्हणजे प्रस्तावना आणि मूलभूत कर्तव्य. आपल्या प्रस्तावनेमध्ये सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक या शब्दांमध्ये आता समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 खूप महत्त्वाचे शब्द जोडले गेले. त्याचबरोबर राष्ट्राचे ऐक्य या संकल्पनेला अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता असा बदल करण्यात आला. या शब्दांनी भारताच्या संवैधानिक ओळखीला एक नवी दिशा दिली. या दुरुस्तीने संविधानात एक संपूर्ण नवीन भागच जोडला, भाग 4A, आणि त्यामध्ये कलम 51A अंतर्गत नागरिकांसाठी 10 मूलभूत कर्तव्य आणली. यामागचा उद्देश हा होता की नागरिकांना त्यांच्या हक्कांसोबतच देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव व्हावी. ही स्वर्णसिंग समितीची एक महत्त्वाची शिफारस होती. इथे काही मुख्य कर्तव्य दिली आहेत, जसं की संविधानाचं पालन करणं, राष्ट्रध्वजाचा आदर करणं, देशाचं सार्वभौमत्व जपून ठेवणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही कर्तव्य मूलभूत हक्कांसारखी बंधनकारक नाहीत, म्हणजे ती न्यायालयामार्फत लागू करता येत नाहीत. ही नागरिकांसाठी एक प्रकारची नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. आता आपण या घटना दुरुस्तीच्या त्या भागाकडे वळतोय जो सगळ्यात जास्त वादग्रस्त ठरला. हे ते बदल होते ज्यांनी संसद, न्यायपालिका आणि केंद्र राज्य संबंधांमधलं सत्तेचं जे नाजूक संतुलन असतं तेच पूर्णपणे बदलून टाकलं. या दुरुस्तीचा सगळ्यात मोठा आणि दूरगामी परिणाम म्हणजे तिने शासन व्यवस्थेतील सत्तेचा तराजू पूर्णपणे संसदेच्या बाजूने झुकावला.
न्यायपालिकेचे जे न्यायिक पुनरावलोकनाचे अधिकार होते ते खूप कमी करण्यात आले. संसदेलाच सर्वोच्च मानण्यात आलं आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांना सुद्धा दुय्यम स्थान दिलं गेलं. हा एक खरंच खूप मोठा आणि धाडसी बदल होता. न्यायव्यवस्थेवर काय परिणाम झाला हे जरा अधिक स्पष्टपणे समजून घेऊ. या दुरुस्तीने संसदेला राज्यघटनेच्या कोणत्याही भागात बदल करण्याचे अमर्याद अधिकार दिले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायिक पुनरावलोकनाचे अनेक अधिकार काढून घेतले. इतकंच नाही तर मार्गदर्शक तत्व लागू करण्यासाठी बनवलेले कायदे कोणत्याही न्यायालयात तपासलेच जाणार नाहीत अशीही तरतूद केली गेली. भारताच्या संघराज्य पद्धतीवरही याचा परिणाम झाला. शिक्षण, वन, वजनमाप यांसारखे विषय राज्यसूचीमधून काढून समवर्ती सूचीमध्ये टाकले, ज्यामुळे केंद्राचे अधिकार आपोआपच वाढले. कलम 14, 19 आणि 31 अंतर्गत जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यापेक्षा मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात आलं. पण याचसोबत सर्वांसाठी मोफत कायदेशीर मदत कलम 39A यांसारखी काही नवीन आणि चांगली मार्गदर्शक तत्वसुद्धा जोडली गेली. साहजिकच आहे, इतके मोठे आणि वादग्रस्त बदल झाल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणारच. आता आपण बघूया की ह्या दुरुस्तीवर काय टीका झाली, त्याचे राजकीय परिणाम काय झाले आणि मग लोकशाही मार्गाने हे बदल कसे सुधारण्यात आले. या घटना दुरुस्तीला भारतीय इतिहासातली सर्वात वादग्रस्त दुरुस्ती म्हटलं जातं. यावर लोकशाही मूल्य आणि नागरी स्वातंत्र्याची गळचिपी केल्याचा थेट आरोप झाला. पंतप्रधानांच्या कार्यालयाला अमर्याद अधिकार दिल्याबद्दल खूप टीका झाली आणि आणीबाणीच्या काळात लोकांच्या अधिकारांवर जी गदा आली होती त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. आणि या असंतोषाचं प्रतिबिंब थेट 1977च्या लोकसभा निवडणुकीत उमटलं. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आणि जनता पक्षाने सरकार स्थापन केलं. संविधानाला आणीबाणीपूर्वीच्या स्थितीत परत आणण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या या सरकारने पुढे 43वी आणि 44वी घटनादुरुस्ती करून 42व्या दुरुस्तीतले अनेक वादग्रस्त बदल रद्द केले. ही एक प्रकारे लोकशाहीनेच केलेली दुरुस्ती होती. राजकीय बदलांसोबतच न्यायपालिकेनेही आपली भूमिका अत्यंत ठामपणे बजावली. 1980च्या प्रसिद्ध मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 42व्या घटनादुरुस्तीचे काही भाग घटनाबाह्य ठरवले. या निकालाने न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार पुन्हा एकदा प्रस्थापित केला आणि संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या सिद्धांताला एक प्रकारे अभेद्य कवच दिलं. चला तर आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा सार पाहूया. परीक्षेच्या तयारीसाठी हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे, कारण यावर हमखास प्रश्न विचारले जातात. ही जी टेबल स्लाइड आहे ती म्हणजे या संपूर्ण विषयाचा अर्क आहे. 42व्या दुरुस्तीचं प्रसिद्ध नाव मिनी संविधान. समिती कोणती? सरदार स्वर्णसिंग समिती. प्रस्तावनेत कोणते शब्द जोडले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. नवीन भाग कोणता आला? भाग 4A म्हणजे मूलभूत कर्तव्य. सर्वात मोठा परिणाम काय झाला? न्यायिक पुनरावलोकन मर्यादित झालं. हे बदल कोणी सुधारले? 43व्या आणि 44व्या दुरुस्तीने. आणि महत्त्वाचा खटला कोणता? मिनर्वा मिल्स खटला. हे मुद्दे पक्के लक्षात ठेवा. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. 43व्या आणि 44व्या घटनादुरुस्तीने अनेक बदल रद्द केले, पण तरीही 42व्या दुरुस्तीमधले असे कोणते मोठे आणि सकारात्मक बदल आहेत जे आजही आपल्या संविधानाचा एक अविभाज्य भाग आहेत? या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधा. कारण आपलं ध्येय फक्त माहिती मिळवणं नाही, तर प्रत्येक घटनेमागचं का आणि कसं हे समजून घेणं आहे. अभ्यास करत रहा. यश. चला पाहूया स्टडी मास्टर 2018 परीक्षेची तयारी कशी एकदम सोपी करतं. विचार करा, अभ्यासासाठी एक स्मार्ट पार्टनर मिळाला तर? हे ॲप अगदी तसेच आहे. सगळी सुरुवात होते इथून, होम पेजवरून. इथेच सगळे अपडेट्स आणि काउंटडाऊन्स दिसतं. हा आहे आपला ऑल इन वन स्टडी हब. सगळं काही एकाच ठिकाणी. सुरुवात करण्यासाठी सब्जेक्ट सेक्शनमध्ये जाऊन सर्व उपलब्ध विषय पाहू शकता. विषय निवडल्यावर त्यातील वेगवेगळ्या टॉपिक्सची सविस्तर लिस्ट समोर येते. बस फक्त या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. आता बघूया स्टडी मास्टर 2018 मध्ये वाचन आणि सराव एकत्र कसे करता येतात. प्रत्येक टॉपिकसाठी स्टडी, प्रॅक्टिस किंवा टेस्ट असे वेगवेगळे मोड्स आहेत. वाचता वाचता महत्त्वाचा भाग सिलेक्ट करून कलर कोड हायलाइट्स तयार करता येतात. या स्मार्ट हायलाइटिंगमुळे माहिती लक्षात ठेवणं आणि नंतर रिव्हिजन करणं सोपं होतं. आणि आता एक जबरदस्त फीचर. कोणतीही अवघड संकल्पना लगेच समजून घ्या. अभ्यास करताना कुठे अडचण आली, आता बाहेर जायची गरज नाही. AI पॉवर्ड क्विक सर्चमुळे उत्तरं ॲपमध्येच मिळतात, म्हणजे अभ्यासात कोणताही व्यत्यय नाही. महत्त्वाचं म्हणजे YouTube, जेमिनाय, Google सारखे प्लॅटफॉर्म एकाच क्लिकवर उपलब्ध आहेत. चला आता रिव्हिजन हबकडे वळूया, जो आपला पर्सनल स्टडी गाईड बनवतो.
आपण जे काही हायलाईट करतो ते सगळं स्टडी नोट्समध्ये आपोआप सेव्ह होतं. इतकंच नाही तर प्रश्न इतिहास टॅबमध्ये बुकमार्क केलेले सर्व प्रश्नही दिसतात. विशेष म्हणजे चुकलेल्या प्रश्नांवरून थेट प्रॅक्टिस क्विज सुरू करता येते. ॲनालिसिस सेक्शन आपल्याला नक्की कुठे लक्ष द्यायचं आहे हे दाखवतो. आपला प्रोफाईल पेज म्हणजे आपला पर्सनल परफॉर्मन्स डॅशबोर्डच आहे. याच्या मदतीने आपले स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक्स कोणते आहेत हे लगेच कळतं. हा बार चार्ट रोजच्या प्रगतीचा ट्रेंड दाखवतो. किती उत्तरं बरोबर, किती चूक. थोडक्यात चुकांमधून शिकून आणि सराव करून कमकुवत भागांना मजबूत बनवता येतं. तर मग स्टडी मास्टर 2018 सोबत स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून ध्येय गाठायला तयार आहात.